बघा मांडर देवी या ठिकाणी आलेली आहे बघा. या ठिकाणी काळूबाईच्या देवीच्या ठिकाणी आलेली आहे बघा. या मावशीकडे आता शेंगा घेतली पाहिजे होती ना मावशी. हा ते किती वर्षापासून करताय? किती वर्षापासून आहे? 5 वर्षापासून आहे का? बरं छान आहे मस्त. बघा बघा शेंगा घेऊन बसलेले आहेत. तिथं काळूबाई मंदिराच्या एकदम पायथ्याशी एकदम छान आहे. तुम्हाला शेंगा जर खावा वाटली असेल तर मावशीकडे येऊन खावा. आणि जगामध्ये सर्वात स्वस्त आणि मस्त आणि खायला चविष्ट छान आहेत बघा मस्त. आणि बिझनेस कसं छोटा का असणं आपण स्वतःचं असणं छोटाचा असावं पण छोटाचा का असणं पण मालक म्हणून काम करायचं. 1 लाखावर नोकर म्हणून काम करण्यापेक्षा महिन्याला 500 काही येणार ते स्वतःचा राहावं स्वतःचा मालक बनावं. मित्रांनो बघा हे बघा बघा छोटे व्यापारी होता आणि शेंगा देवीबद्दल सांगता का? आम्ही आता पहिल्याच वेळेस मला काही माहिती नाही. आम्ही शोधेश्वर नवीनच आहे. आम्ही पहिल्याच वेळेस आलो दर्शनाला. हां हेच पाहिजे आम्हाला. शहरातली लोक पाळी हां बरोबर. बरोबर आहे ते पाळणं गरजेचं आहे. किमान इथं आल्यावर तरी तुम्ही तिला वर्ष करू नका किंवा तिच्या मुलीला जाऊ. हां बरोबर आहे. शहरातली काय सांगत एवढी खेड्यामध्ये मया असते तेवढी शहरामध्ये काही नसते. काय खेड्यामध्ये आपल्या गावाकडे गेले ना माणूस आहे ना पोट भरून जेवण करून येते. आणि शहरामध्ये गेले ना त्याच्याकडे घरी घरी उपाशी बसून यावं लागते. त्याच्या मोठेपणात राहते. बरोबर का ना? 10 रुपयाला किती येणार? 90 रुपये आता आम तुमच्यापासून 30-40 रुपये गेले आमची. आता बघा आई कुठे तुमचं नाव का मावशी? आई बरोबर. आम्ही आता पेढे घ्यायचे. पेढे पैसेवाले लोक असत असते. 50-60 हजार घालतील कोणी साध्या शिक्षण चला बघा शेंगा आहे तिथे बघा मस्त. बघा ह्या स्वस्त आणि मस्त खावा इथे घेतले ते आमचं कसं मावशी एकमेकांबद्दल माझी राहावं. आजकाल काय असं आहे ना स्वतःच्या मुलाला सुना बी घराच्या बाहेर काढायला आई वडील आणि त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांच्या रूपामध्ये असतात ते आई वडिलांना छान सांभाळतात. काहीच कमी पडणार. आणि जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांना दररोज किती कमवू द्या घरामध्ये सुख शांती नाही. चला येऊ का मावशी? 2 गोष्टी बोला.
या की बेटा चला या मावशी कधी आले ते पुण्याला हा 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 तुमचं दर्शन होते आम्हाला हे दिसते आता युट्यूबला बघ हा युट्यूबला दिसेल म्हणजे युट्यूब फेसबुकला हा रे दे चला अरे थांबा मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही निघाले आलो बघा आता खूप गर्दी होती आज आणि खूप गर्दी बी होती आणि खूप ट्रॅफिक बी होती आणि खूप ऊन बी आहे दर्शन नांदेडमध्ये कोणतं गाव एवढं लांब कधी निघाले तुम्ही एवढं विचारलो ना का खाली एकदम आणि गरज पडली तुम्हाला फोन करा खाली तुमचं नाव का मिस कॉल करा मला त्याच्यावर नंबर सांगा म्हणजे नंतर सेव्ह करून घ्या नंबर सांगा तुमचा 8805 गावाकडची मुलं थोडं बसावंच लागते आता गावाकडचं मुलं कसं गावाकडचं कुत्र जरी असलं तरी ते आपण म्हणून आम्हाला गावाकडची लोक लय आपुलकी आणि प्रेम राहते बरोबर आमचं एवढं एकच हे आहे की गावासाठी सेवा करायची बरोबर या उद्देशाने आपण हा ब्लॉग कोणी बसतो म्हणजे आई वडील हेच आपले विठ्ठल रखुमाईच्या रूपामध्ये असतात बरोबर ज्याने आई वडिलांच्या डोळ्यातून आशीर्वाद दुःख होईल जो आई वडिलांची सेवा करतो हसता खेळता परिवार आहे त्याला काही एवढंच विनंती करते की स्वतःची आई वडिलांची सेवा करायची आणि मुलगी म्हणून एक आपली वैभव लक्ष्मी पूजा करा पत्नी म्हणून तिची एक वैभव लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे एवढंच आम्ही आणि प्रत्येकाला तर आम्ही नाव सांगू शकतो की आम्ही युट्यूबच्या माध्यमातून मोबाईल नंबर सांग ना हां हॅलो 8805 2060 87 ठीक आहे काही अडचण आली तर तुम्हाला सांगा सामान्य जनतेचा आवाज या चॅनलमध्ये इथं पण जाईल व्हिडिओ प्लीज गाठी बघा आमचे कसे जनतेचे काय प्रश्न आहेत काय अडचणी आहेत काय समस्या आहेत ती जाणून घेण्यासाठी आणि आपलं भरपूर चालू आहे या फोन करून या आपली ॲड्रेस चला येऊ का नाव तुमचं नाव
अरे कशात ठेवायची